पारू या मालिकेचा आजचा एपिसोड खूपच धमाकेदार होणार आहे. परत आता प्रिया मॅडम आणि प्रीतम सर मधलं सत्य सगळं समजलेलं असतं. काय असेल त्यांचा पुढचा स्टँड, ते करतील का मदत प्रिया आणि प्रीतमला, की राहतील त्यांच्या विरोधात उभा? काय करतील ते नेमके? चला तर पाहूयात आजचा एपिसोड. आदित्य सर खूपच हतबल झालेले असतात. त्यांना काही सुचत नसते. प्रीतम सरांची अवस्था त्यांना बघवत नसते. ते रडत रडत खोलीत बसलेले असतात. पारू तिथेच असते त्यांच्या शेजारी. ते आदित्य सरांना म्हणते, आदित्य सर, तुम्ही जर अशी हिंमत हारला तर मग प्रीतम सरांना कोण आधार देईल? त्यावर आदित्य सर म्हणतात, पारू, अगं मला वाटलंच नव्हतं ग प्रीतम इतका मोठा डिसिजन घेऊ शकतो. प्रीतम एकतर खूप तापट आहे. कुठलाही निर्णय घेताना न पुढचा विचार करतो न मागचा. पण आज चक्क त्याने या घराचा विचार केला, आबासाहेबांचा विचार केला. पण मग मी काय करू ग? प्रीतम तर माझा भाऊ आहे ना, मी तर त्याचाच विचार करणार ना. जर अगं प्रियाचं दुसरीकडे कुठं लग्न झालं ना, तर तो पूर्णपणे कोलमडून पडेल. प्रीतम खूप प्रेम करतो प्रियावर. प्रिया त्याच्या आयुष्यात आल्यापासून तो पूर्णपणे बदललाय. म्हणजे चांगल्या मुलासारखा वागू लागलाय. प्रिया जर त्याच्या आयुष्यातून निघून गेली तर तो परत आधीसारखा वागायला लागेल, स्वतःला उद्ध्वस्त करून घेईल. मला काहीतरी करायलाच हवं, पण नक्की काय करू मला तेच समजत नाहीये. काही सुचत नाहीये. इकडे आता प्रीतम सर गोट्यात झोपलेले असतात. झोप कुठली लागते हो, खूप रडत असतात. ते स्वतःशीच बोलत असतात. ते म्हणतात, उद्या प्रिया मॅडम दुसऱ्याच्या बोटात अंगठी घालणार. मी नाही बघू शकत, पण काय करू? काहीही करू शकत नाही, याचा सर्वात जास्त राग येतोय मला, असे ते म्हणत असतात. तोच त्यांना कोणीतरी त्यांच्या अंगावर घोंगडे घालते आणि किडनॅप करते. इकडे आपला आदित्य सर आणि पारू यांचं बोलणं चालूच असतं. आदित्य सर पारूला पुढे म्हणतात, मला हा मुलगा ना कधी इतका मोठा झाला कळलंच नाही. मी त्याला सांगायचो की प्रीतम, अरे जरा जबाबदारी घे, आईचा जरा विचार कर, बिझनेसमध्ये लक्ष घाल, करिअरवर फोकस कर. पण तो सतत आपलं फक्त स्वतःचा विचार करायचा. आणि आज कधी नव्हे ते इतरांचा विचार करतोय. कसं असतं ना प्रेक्षको, जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या हक्काचा माणूस येतो तेव्हा आपले आयुष्य किती बदलून जाते ना. आपण त्या माणसासाठी स्वतःला किती बदलवून घेतो. असो, पुढे आदित्य सर म्हणतात, मला गॅरंटी आहे तू ना या दोन्ही घरात परत काही नवीन वाद नको, प्रॉब्लेम होऊ नये, म्हणून तो स्वतःच्या प्रेमाचा त्याग करतोय. त्याने त्या दिवशी मंदिरातच लग्न करायला हवं होतं. त्या दिवशी पण त्याला मीच अडवले. आता मला वाटतंय, पण आता काय करू? जर हे प्रीतमचं आणि प्रियाचं लग्न नाही झालं, प्रियाचं लग्न दुसरीकडे कुठेतरी झालं, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. परिस्थिती हातातून निघून चालली आहे आणि काही करून आपल्याला उद्या इथून घरी परत जावंच लागणार आहे. आणि इच्छा असूनही आपण प्रीतम सरांसाठी काहीच करू शकत नाही, याचं मला जास्त वाईट वाटतंय. पुढे ते पारूला म्हणतात, पारू, अगं प्रीतम कुठं आहे? गोट्यातच आहे का? झोपलाय का अजून? मी बघून येतो, असे म्हणून ते गोट्यात जातात. पारू आता मागे मागे त्यांच्या जाते. ते पाहतात तो काय, प्रीतम सर तिथं नसतातच. ते इकडे तिकडे बघतात, खूप शोधाशोध करतात, पण त्यांना प्रीतम सर कुठेच दिसत नाहीत. शेवटी पारूला त्यांची चप्पल दिसते. आता मात्र त्या दोघांना थोडी शंका येते, थोडे टेन्शनही येते. तोपर्यंत इकडे प्रीतम सरांना कुठेतरी अडगळीच्या खोलीत आणलेले असते. प्रीतम सर बघतात की आपल्याला कोणी आणलं इथं असं उचलून, तर समोर दादासाहेब उभे असतात. प्रीतम सर त्यांना म्हणतात, दादासाहेब, मला इथं का आणलं? दादासाहेब आता खूप चिडलेले असतात, चौताळलेले असतात. ते म्हणतात, तुला जिथं आणलं ना हेच तुझं नशीब समज, नाहीतर गोट्यातच उभा चिरला असता. दादासाहेब प्रीतम सरांना मारू लागतात. ते फार चिडलेले असतात. ते म्हणतात, आमच्या दारात उभी राहायची लायकी नाही तुझी, आणि आमच्या बहिणीवर, आमच्या घराच्या इज्जतीवर नजर ठेवतो. तुला जिथं सोडत नसतो मी, असे म्हणून जोरात भिंतीवर त्यांना ढकलून देतात आणि कुऱ्हाड घेऊन मारणार तोच आदित्य सर आणि पारू तिथे येतात. दादासाहेब कुऱ्हाडीचा घाव प्रीतम सरांवर घालणार तोच आदित्य सर मध्ये पडतात आणि कुऱ्हाड फेकून देतात आणि दादासाहेबांना जोरात ढकलून देतात. आदित्य सर दादासाहेबांना मारणार तोच प्रीतम सर मध्ये येतात आणि ते त्यांना म्हणतात, थांब दादा, आपण हे करायला आलोत का इथं? पण दादासाहेब परत चालूच करतात. ते म्हणतात, दोघा भावांना मी आज सोडत नसतो, असे म्हणून खुरप उचलतात आणि त्यांच्यावर वार करणार तोच पारू मध्ये येते. ती त्यांना चांगलीच सुनावते. ती म्हणते, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या अंगातले ताकद आहे म्हणून तुम्ही वाटेल ते कराल? अहो, खरं खोटं जाणून न घेता ते सुद्धा तुमच्या हात उचलू शकले असते, पण त्यांनी तसं नाही केलं. ते गप्प राहिले, कारण प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांचं प्रेम आहे एकमेकांवर. त्या दोघांचं लगीन व्हावं आणि त्यांच्यासाठी आबासाहेबांचं आणि तुमचं मन जिंकण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. हे आमचे नंदी कोण आहेत माहितीये तुम्हाला? करोडपती आहेत, लई मोठा माणूस आहे, पण इथं येऊन तुमच्या गोठ्यात काम करतायत.
का? तर तुमच्या बहिणीवर त्यांची वाईट नजर आहे म्हणून असं वाटतं तुम्हाला? हे आमचे आदित्य सर लई मोठ्या कंपनीचं मालक आहेत. समदा बिझनेस सोडून तुमच्या शेतात पडेल ते काम करतायत. का? तर त्यांच्या भावासाठी. कारण त्यांना माहित आहे प्रीतम सर आणि प्रिया मॅडम एकमेकांशिवाय कधी बी जगू शकत नाही. दादासाहेब, तुम्ही स्वतःला प्रिया मॅडमचा मोठा भाऊ समजता ना? मग कुठे गेला होता जेव्हा प्रिया मॅडमवर रणजितनं हल्ला केला? तेव्हा प्रिया मॅडमच्या खंबीरपणे पाठीशी उभे होते ते आमचे प्रीतम सर. भाऊ म्हणून तुम्ही बोललात कधी त्यांच्याशी? तुम्ही त्यांना विचारलत का की त्यांना काय हवंय, त्यांना काय वाटतंय, त्यांना हे लगीन करायचं आहे का नाही करायचं, त्यांच्या मनात दुसरं कोणी आहे का? विचारलत कधी? आई विना वाढलेली पोर आहे ती. कधी आईची माया दाखवली त्यांच्यावर? प्रताप दादा, आमच्या जर मनात आलं असतं ना तर सहजपणे आम्ही प्रिया मॅडमना इथनं घेऊन जाऊ शकलो असतो. त्या आमच्या सोबत आल्या सुद्धा असत्या. पण आम्ही तसं नाही केलं. तुमच्या घराण्याच्या इज्जतीसाठी, आबासाहेबांच्या शब्दासाठी प्रीतम सरांनी प्रिया मॅडम सोबतच्या लग्नाला नकार दिला. तुम्ही जाऊ विचारा तुमच्या बहिणीला, त्यांना हे लगीन करून खुश राहणार आहेत का नाहीत त्या. जा विचारा. पारूचे आता हे सगळे बोलणे ऐकल्यानंतर दादासाहेबांच्या हातातलं खुरपं आपोआप गळून पडतं. ते तिथून थेट निघून जातात ते प्रिया मॅडमकडे. प्रिया मॅडम एकट्याच रात्री गच्चीवर उभ्या असतात. दादासाहेब आता त्यांना विचारतात, प्रिया झोपली नाहीस अजून? त्यावर प्रिया मॅडम म्हणतात, नाही झोप येत नव्हती, इथं कसं शांत शांत वाटत होतं म्हणून आलेले. प्रिया मॅडमनी भाईला विचारतात, तू नाही झोपलास का अजून? त्यावर भाई म्हणतात, तुझ्या मनातली एवढी उलागल माहिती असताना मला झोप येईल का? मला एक सांग, तुझा विश्वास आहे का माझ्यावर? प्रिया म्हणते, भाई हे काही विचारणं झालं का? माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. मग आता भाई म्हणतो, मग हे घे या बाईची शपथ आणि सांग, आबासाहेबांनी ठरवलेल्या या लग्नासाठी तू मनापासून तयार आहेस का? पण प्रिया मॅडम काहीच बोलत नाही आणि पाठ फिरवून नुसतंच उभ्या राहतात. आणि तेव्हाच भाईला उत्तर मिळते की प्रिया या लग्नासाठी तयार नाहीये. ते पुढे म्हणतात, प्रिया आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न, तुला त्या प्रीतमशी लग्न करायचंय? प्रिया मॅडम अजूनही शांतच असतात. तेव्हा भाई म्हणतो, आता तरी जडजडून बोल, शेवटची संधी आहे तुझ्याकडं, तू अशी गप्प राहून प्रश्न सुटणार नाहीयेत प्रिया. आता मात्र प्रिया मॅडमच्या अश्रूचा बांध फुटतो. त्या खूप रडायला लागतात आणि सगळं भाईला सांगू लागतात. त्या म्हणतात, माझं खूप प्रेम आहे प्रीतम सरांवर, मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणासोबतही लग्न करून मी कधीच सुखी नाही राहू शकत. भाई आता प्रिया मॅडमना विचारतात, तू ठाम आहेस तुझ्या निर्णयावर? तुला अख्खं आयुष्य काढायचंय त्याच्याबरोबर? प्रिया मॅडम ही म्हणतात, हो मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. त्यावर भाई म्हणतो, ठरलं मग, उद्या तुमचा साखरपुडा होऊ द्यायचा नाही. या भाईच्या काळजाचा तुकडा आहेस तू. तुला वाटलंच कसं तुझ्या प्रेमाला तुझा हा भाई विरोध करेल? म्हणून माझ्याबद्दल 100% खात्री बाळगू शकतेस. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, आबासाहेबांचा काही भरोसा नाही. त्यामुळे एकच पर्याय आपल्याकडे, तू या घरातून निघून जा. प्रिया आता घाबरते. ती म्हणते, अरे काय बोलतोस भाई? नाही रे, मी नाही असं करू शकत, मला हे योग्य वाटत नाही. त्यावर भाई प्रियाला समजून सांगतो, प्रिया तुझा हा भाई आहे तुझ्यासोबत, आपल्याला फक्त उद्याचा दिवस टाळायचा आहे. उद्याचा दिवस गेला की परवा तू येणारच आहेस. हे बघ, मला माहिती आहे की आबासाहेबांना हे सगळं सहन होणार नाही. ते चिडतील, रागवतील, तुला जाब पण विचारतील. पण तू समोर असशील ना तर ते तुझं पण ऐकून पण घेतील आणि समजून पण घेतील. त्यामुळे पूर्वा आलीस की त्यांना सांग की तुला हे लग्न मान्य नव्हतं, तुला तो मुलगा पसंत नव्हता. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांना सांग की तुला प्रीतमशी लग्न करायचंय. आता तू इथनं निघण्याचा विचार कर. आबासाहेब सहजासहजी तयार होणार नाहीत, आपण त्यांना हळूहळू तयार करू. आता प्रिया मॅडम म्हणतात, तू जसं म्हणतोयस तसं, जर मी निघून गेले तर आबा कोसळतील, मग मला तू सांगतो सावरून घेशील ना त्यांना? त्यावर भाई म्हणतो, अगं अशा परिस्थितीत त्यांना एकट्याला सोडेन का मी? इथली काळजी करू नको, हा बाई घेईल सांभाळून त्यांना. तू फक्त आता तुझा विचार कर आणि निघ बरं आता इथून. पुढे प्रिया मॅडम म्हणतात, आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे आणि या सगळ्याचे जे काही परिणाम होतील ते मी भोगायला तयार आहे. प्रिया मॅडम आता बॅग भरून जाऊ लागतात. तोच पाठीमागून आबा येतात. ते प्रियाला विचारतात, प्रिया एवढ्या रात्री चांगल्या घरातली एक मुलगी गुपचूप कुणालाही काहीही न सांगता बॅग भरून घरातून बाहेर चालली आहे, तर त्याचा अर्थ काय समजायचा? असे म्हणताच प्रिया दरवाजातूनच माघारी फिरते आणि आबांचे पाय धरते. ती म्हणते, मला माफ करा आबा मला माफ करा. तुम्ही ठरवलेल्या मुलासोबत मला लग्न साखरपुडा काहीच करायचा नव्हता, पण तुमच्या विरोधात जाण्याची माझी हिंमत नव्हती होत, म्हणून मी असं निघून चालले होते. मला माफ करा. प्रिया हात जोडून आबांची माफी मागत असते. प्रेक्षक थांबा, असं काहीही अजून झालेलं नाहीये.
हे फक्त आबांना स्वप्नात दिसत असतं, त्यांना स्वप्न पडलेलं असतं. ते आता ताळ करून स्वप्नातून जागे होतात, घाबरलेले असतात, दरदरून घाम फुटलेला असतो त्यांना. आबा आता थेट उठतात आणि प्रियाच्या रूममध्ये जातात. इकडे प्रिया ही बॅग भरून निघणारच असते, तोच आबा दरवाजा खटखटू लागतात. प्रिया आता घाबरते, ती पटकन बॅग लपवून ठेवते आणि झोपल्याचे नाटक करते. आता आबा रूममध्ये येतात आणि पाहतात तर काय, प्रिया शांत झोपलेली असते. आबा आता प्रियाच्या जवळ जाऊन बसतात आणि बोलू लागतात. प्रिया, मला आता ना खूप वाईट स्वप्न पडलं अगं. त्या स्वप्नामध्ये तू मला न सांगता हे घर सोडून चालली होती. प्रत्येक बापाच्या आयुष्याला ग्रहणासारखं वाटणार हे स्वप्न. पण मग पुढे डोळे उघडले आणि लक्षात आलं की हे स्वप्न होतं. असं काहीच करणार नाही आपल्या बाबतीत. मला खात्री आहे तू मला सोडून कधीच जाणार नाही. मी ठरवून दिलेल्या मुलासोबतच तू लग्न करशील. त्या अहिल्यासारखं माझं घर सोडून शहरात जाणार नाहीस तू. तिने मला फसवलं तशी तू तुझ्या आबांना कधीच नाही फसवणार. आणि जर असं झालं ना तर या खेपेला मात्र मी मरून जाईन. माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षाही माझी प्रिया मला जास्त प्यारी आहे. मला कळत नाहीये मी असा विचार का करतोय. माझी प्रिया असं कधीच वागणार नाही. ती मला कधीच दुखावणार नाही. माझी मान कधीच खाली झुकू देणार नाही. आजपर्यंत तिने कधीही तिच्या आबांचा शब्द खाली पडू दिला नाही आणि या गोष्टीचा मला नेहमी अभिमानच वाटणार आहे. मला माफ कर भोली. स्वप्नात का होईना पण मी तुझ्याबद्दल वाईट विचार केला. माफ कर मला. असे म्हणून प्रियाच्या डोक्यावर मायेचा हात फिरवून आबा तिथून निघून जातात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. प्रेक्षक हो, आता असं दिसते की प्रिया आता निघून जाण्याचा विचार नक्कीच करणार नाही. काय होईल पुढे? आबांना सत्य समजेल का? आणि समजले तर ते प्रीतम आणि प्रियाचे लग्न लावायला तयार होतील का? पुढचे एपिसोड्स खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत. तुम्ही नक्की बघा प्रेक्षको. आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.